भूराजकीय स्थिती आपल्याला दिसते आणि विशेषतः आपल्या शेजारीच आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीनं सतत सतर्क राहावं लागतंय. हे पाहता संरक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारत अमेरिका सहकार्याचा पुढचा टप्पा कसा असू शकतो आणि यामध्ये कोणत्या नव्या संधी उपलब्ध होतील, त्याचा देशाच्या संरक्षण सज्जतेवरती काय परिणाम होईल? संरक्षण क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे. मागच्या काही वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर भारत अमेरिकेची जी व्यापार आहे तो 20 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलाय फक्त संरक्षण क्षेत्रामध्ये. ठीक आहे, आणि तो वाढतोय. काही महिन्यांपूर्वीच माझी चर्चा झाली वाणिज्य दूतांसोबत. अमेरिकेचे जे वाणिज्य दूत भारतात आहेत त्यांनी एक समूह आणला होता संरक्षण तज्ञांचा. भारतातलेही काही लोक होती, महाराष्ट्रातली काही लोक होती. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा घडवून आणली. त्यातनं हे निश्चित दिसून येतंय की त्यांना खूप इंटरेस्ट आहे भारतासोबत जास्तीत जास्त काम करण्याचा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भारतासोबत काम करण्याचा. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, विकसित तंत्रज्ञान आहे. पण आपल्याकडेही आता तंत्रज्ञान विकसित होतंय आणि आपण सुद्धा ज्या गोष्टी भारतामध्ये बनू शकतात त्या भारतामध्येच बनवतोय. त्याचा फायदा काय? तर एका थोडक्यात सांगायचं तर पुण्यामधनं मी बोलतोय त्यामुळे सांगायला हवं की पुण्यामध्ये 5 वर्षापूर्वी 400 कंपन्या होत्या ज्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग करायच्या, म्हणजे संरक्षण क्षेत्रातले उत्पादन करायचे. आमच्या डिरेक्टरीमध्ये 400 कंपन्यांनी नावं नोंदवली, कदाचित थोड्या जास्त असतील. यावर्षी जेव्हा ती डिरेक्टरी बनवतोय त्यामध्ये 1200 लोकांची नावं आहेत. म्हणजे 3 ते 4 पट वाढ ही मागच्या 5 वर्षातलीच दिसते आपल्याला. ती का? कारण डिफेन्स इंडिजिनायझेशन वरती आपण चांगला भर दिलेला आहे आणि आता आपलेही सक्षमीकरण वाढलेलं आहे. अमेरिकाही आपल्यासोबत डील करू इच्छित आहे, युरोप सुद्धा आपल्यासोबत डील करू इच्छित आहे. त्यामुळे मला इंटरेस्टिंग होतं जेव्हा मी असा एक व्यक्ती होतो, मी म्हणजे भारत, जो की म्हणतोय की सर्वांसोबत चर्चा करू इच्छितो, सर्वच माझ्यासोबत चर्चा करू इच्छितात. त्यामुळं मी म्हणू शकतो की तुमचं मी ऐकलेलं आहे. मी तुमच्याकडे 2 दिवसांनी बोलतो, कारण 2 दिवसामध्ये मी इतर लोकांचं ऐकून घेतो. जेव्हा ती स्पर्धा वाटते माझ्यासोबत चर्चा करण्याची, तेव्हा मला जे डील मिळतं ते चांगलं मिळण्याचे चान्सेस वाढतात, हे नक्कीच आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये याचा फायदा होईल. आयसेट सारख्या बऱ्याच डील्स ह्या ऑलरेडी मागच्या काही महिन्यात साईन झालेल्या आहेत. पुढेही आपल्याला स्पेशली एआयच्या युगामध्ये बरंच काही एकत्र करता येईल.